चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी शिष्यवृत्तीमधील दुसरा पेपर बुद्धिमत्ता चाचणी, NMS मधील मॅथ्सचा जो पेपर असतो त्यामधील असतील किंवा तलाठी, पोलीस भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक महत्त्वाचा घटक आहे। तो घटक म्हणजे आकृत्या मोजणे। याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आजचा हा पहिला भाग असणार आहे। यामध्ये कोन मोजणे हा पहिला प्रकार आपण पाहूया। अशी आकृती दिलेली असते। वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या आपण आकृत्या पाहणार आहोत। आता या आकृतीमध्ये किती कोन आहेत असा प्रश्न। आता प्रश्न छोटा आहे, सोपा आहे, आपण लगेच सांगू शकतो। हा एक कोन आहे, हा दुसरा कोन आहे आणि हा एक तिसरा। आता सोडवायचं कसं, तर किती भाग आहेत? हा इथे एक भाग आहे, दोन भाग आहेत। एकूण भाग किती आहेत? दोन भाग आहेत। तर काय करायचं, 2 गुणिले त्या पुढील संख्या कोणती? 3 भागिले 2 बेत्रिक 6 भागिले 2 बरोबर किती आलेलं? 3। म्हणजे या आकृतीमध्ये 3 कोन आहेत। आता दुसरा एक प्रश्न आहे। आता या आकृतीत किती कोन आहेत असा प्रश्न समजा आपल्याला विचारलेला आहे। तर या आकृतीचे किती भाग झाले त्यांना प्रत्येकाला आपण नंबरिंग देऊया। आपण इथं 1 नंबर दिलं, इथं 2 दिलं, 3 दिलं, 4 दिलं, 5 दिलं, 6 दिलं। म्हणजे एकूण भाग किती आहेत? 6। तर 6च्या पुढील अंक कोणता आहे? 7 भागिले 2 6 7 42 42 भागिले 2 किती आलेलं आहे? 21। म्हणजे या आकृतीमध्ये 21 कोन आहेत। अशा पद्धतीनं आपण या ट्रिकच्या सहाय्यानं कितीही प्रकारच्या कशीही आकृती दिली आणि त्यातील कोन मोजा जर सांगितलं तर आपण निश्चितच करू शकतो। यानंतर पुढील प्रकार आहे त्रिकोण मोजणे। यानंतर पुढील प्रकार आहे त्रिकोण मोजणे। ही आकृती आहे। यात किती त्रिकोण आहेत असं विचारलेलं आहे। तर किती भाग झालेले आहेत? 1 2। जसं कोणाचं केलं तशाच पद्धतीने करायचं। किती भाग झाले? 2 2 गुणिले त्या पुढील अंक 3 भागिले 2 बेत्रिक 6 6 भागिले 2 किती आलेलं आहे? 3। म्हणजे या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहेत। समजा आता पुढील असा प्रश्न दिलेला आहे, थोडं मोठं जास्त भाग असलेला। याला काय करू आपण, प्रत्येक भागाला नंबरिंग देऊया। 1 2 3 4 5 6। किती भाग झालेले आहेत? 6 6 गुणिले त्या पुढील अंक, आता तुम्हाला सुद्धा सांगता येईल, त्या पुढील अंक आहे 7, त्याला कितीनं भागायचं आहे? 2 न। 6 7 किती आलेलं आहे? 42 42 भागिले 2 किती आलेलं आहे? 21। तर या आकृतीमध्ये 21 त्रिकोण आहेत असं आपण सांगू शकतो। यानंतर दुसरा एक प्रकार आहे बघा। समजा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या आपल्याला पाहायच्या आहेत। हा एक त्रिकोण आहे। कशीही आकृती दिली तर घाबरायचं नाही। किती क्रमांक दिले आहेत? 1 2 3 4। याचे भाग झाले आहेत 4। म्हणजे या उभ्या आकृतीमध्ये आहेत 4 गुणिले 5 भागिले 2 बरोबर किती येईल? 20 भागिले 2 बरोबर 10। तर या आकृतीमध्ये या त्रिकोणामध्ये 10 त्रिकोण आहेत। इथं नंबरिंग टाकू 1 2 3 किती झालेले आहेत? 3 3 गुणिले त्या पुढील अंक 4 भागिले 2 3 चौक 12 भागिले 2 किती आलेलं आहे? 6। एकूण झालेले आहेत या त्रिकोणातले या आकृतीतले 10 त्रिकोण आणि या आकृतीतले 6 त्रिकोण। म्हणजे 10 अधिक 6 बरोबर किती आलेलं आहे? 16। तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 16 त्रिकोण आहेत। आता आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। जास्त भाग असलेला, थोडी मोठी आकृती। सेम करायचं आहे। आधी उभ्या आकृतीमध्ये बघूया की नंबरिंग टाकू बघूया। 1 2 3 4 5। या त्रिकोणाचे किती भाग झाले आहेत? 5। म्हणजे काय करायचं, इथं 5 गुणिले त्या पुढील अंक 6 5 गुणिले 6 भागिले 2 5 सख 30 30 भागिले 2 किती आलेलं आहे? 15।
आता या आडव्या आकृतीमध्ये बघूया, तिरप्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5, इथं सुद्धा किती भाग झालेले आहेत 5, म्हणजे इथं सुद्धा किती असणार आहेत 5 गुणिले 6 भागिले 2, म्हणजेच इथं सुद्धा 15 असणार आहेत. तर या आकृतीमध्ये एकूण किती असतील, या उभ्या आकृतीतल्या 15 अधिक या आडव्या आकृतीतील 15 बरोबर एकूण किती असतील 30 त्रिकोण असतील. अशा पद्धतीनं आपण त्रिकोण मोजणे यातील आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती आपल्याला पाहिजे आहेत. आता आकृती अशी आहे, समजा या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर काय करायचं, एकदम सोपं आहे, सगळं मोजत बसायचं नाही. इथं नंबरिंग देऊया 1 2 3 4, किती नंबर आपले 4. आता या चौकोनाला कर्ण किती आहेत, चौकोनाला कर्ण 2 आहेत. चौकोनाचा कर्ण कशाला म्हणतो आपण, सम्मुख शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला चौकोनाचा कर्ण असे म्हणतो. तर इथं सम्मुख शिरोबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा एक आहे, हा एक आहे, म्हणजे एकूण कर्ण किती झालेले आहेत 2, म्हणजे या 4ला 2 गुणा 4 2 8 झालं उत्तर. या आकृतीमध्ये 8 त्रिकोण आहे. समजा असा प्रश्न आहे, आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. नंबर टाकूया 1 2 3 4 5 6, किती नंबर पडले 6. आता या इथं कर्ण किती आहेत, कर्ण आहेत 2. हा कर्ण आहे का, नाही, कारण हा सम्मुख शिरोबिंदूला जोडलेला नाही, त्यामुळे कर्ण किती आहेत 2. 6 गुणिले 2 किती आलं 12. तर या आकृतीमध्ये 12 त्रिकोण असणार आहेत. समजा आता अशी एक आकृती आहे, तर या आकृतीमध्ये किती कर्ण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. जेवढे भाग पडले त्याला नंबरिंग टाका 1 2 3 4 5 6 7 8, किती भाग पडलेले आहेत 8, गुणिले कर्ण किती आहेत, हा एक कर्ण आहे आणि हा दुसरा कर्ण, एकूण कर्ण किती झाले 2, 8 2 किती झालं 16. तर या आकृतीमध्ये 16 त्रिकोण आहेत. आणखी वेगळ्या प्रकारची आकृती पाहूया आपण. एक लक्षात ठेवायचं, एक बॉक्स जर असा असेल, हा जो बॉक्स असेल 2 कर्ण असलेला, तर यात किती त्रिकोण असणार आहेत 8 त्रिकोण असणार आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. आता अशी आकृती आहे, आता आपल्याला प्रश्न विचारला या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. आपण काय करतो, एका बॉक्समध्ये किती असणार आहेत 8, या बॉक्समध्ये किती असणार आहेत 8 बरोबर 16, उत्तर आपलं चुकणार आहे. तर या आकृतीमध्ये किती आहेत बघा, इथं 8 आहेत, इथं 8 आहेत, 16 आहेत. त्यानंतर बघा या दोन्ही त्रिकोणाला जोडणारा एक मोठा त्रिकोण आहे इथं, दोन्ही चौकोनाला जोडणारा, आणि हा दुसऱ्या बाजूला एक आहे. हे किती झाले 2, एकूण किती झाले 18. आता एक ट्रिकच्या साह्यानं कसं सोडवायचं, तर इथं 8 झाले, इथं 8 झाले, हे झाले एकूण 16 अधिक. आता या 2 चौकोनांना जोडणारे शिरोबिंदू कुठे आहेत, हा इथं एक पॉईंट आहे आणि इथं एक पॉईंट आहे, एकूण पॉईंट किती आहेत 2 अधिक 2 करा, 16 आणि 2 किती झाले 18. तर या आकृतीमध्ये 18 चौकोन लपलेले आहेत. आणखी वेगळ्या प्रकारची आकृती पाहूया आपण. आता या चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत असा प्रश्न विचारलेला आपल्याला. आपण काय समजून घेतलेलं आहे, एका बॉक्समध्ये किती त्रिकोण असतात 8, म्हणजे या पहिल्या त्रिकोणामध्ये 8 असणार आहेत, दुसऱ्या त्रिकोणामध्ये 8 असणार आहेत आणि तिसऱ्या त्रिकोणामध्ये 8 असणार आहेत, एकूण झालेले आहेत किती 24. आता या 2 चौकोनांना जोडणारे शिरोबिंदू किती आहेत बघा, 1 2 3 आणि 4, 24 अधिक 4 किती झाले एकूण 28. तर या आकृतीमध्ये 28 त्रिकोण आहेत. आणखी एखादा वेगळा प्रश्न पाहूया आपण. जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा, वेगवेगळ्या आकृत्यांचे नमुने पहा आणि त्याच्यातून समजून घ्या. या आकृतीमध्ये किती त्रिकोण दडलेले आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सगळे बॉक्स आहेत, सगळ्याला 2-2 कर्ण आहेत. किती आहेत, एकूण किती बॉक्स आहेत 1 2 3 4 5 6. एका बॉक्समध्ये किती त्रिकोण असणार आहेत 8 त्रिकोण असणार आहेत, म्हणजे 6 गुणिले 8 हे झाले 48. आता यांना जोडणारे, या 2 चौकोनांना जोडणारे पॉईंट किती आहेत 1 2 3 4 आणि 5, किती आहेत 5.
जसं वर 5 पॉईंट आहेत तसं खालीसुद्धा किती पॉईंट असणार आहेत? 5 असणार आहेत. एकूण पॉईंट किती झाले? 10. 48 अधिक 10 किती झालेलं आहे? 58. तर या आकृतीमध्ये 58 त्रिकोण आहेत. त्यानंतर आणखी काही वेगळे नमुने आपण पाहूया, आणखी काही वेगळे उदाहरणं पाहूया. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? याला नंबरिंग टाकूया. 1 2 हे 3 आहे, 4 आहे, इथं 5 आहे, 6 आहे किंवा 6 टाका आणि इथं 1 आणि 2 हे किती झालेले आहेत? 6 गुणिले 2 12 अधिक 2 आणि 2 हे किती झालेले आहेत? 2 12 अधिक 2 किती झालेले आहेत? 14. तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 14 त्रिकोण आहेत. आणखी एखादी वेगळी आकृती आपण पाहूया. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असा आपल्याला जर प्रश्न विचारला तर काय करायचं बघा. आधी आपण या बॉक्समध्ये किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथं झालेले आहेत 8 गुणिले 2 करणं 8 2 16 झालेले आहेत. इथं 1 2 हे किती झालेले आहेत? 2 आणि 1 3 16 अधिक 3 हे झाले 19. आता या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा आणखी 2 त्रिकोण इथं दडलेले आहेत. कुठं दडलेले आहेत बघा. ते हा एक त्रिकोण आहे आणि हा दुसऱ्या बाजूला एक त्याच्याच विरुद्ध बाजूला हे 2 त्रिकोण म्हणजे 19 अधिक 2 किती झालेले आहेत? 21 त्रिकोण झालेले आहेत. अशाच पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समजून घेण्यासाठी मॅथ्स्टिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अपडेट आपल्याला मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये या पुढील भाग आपण पाहणार आहोत. वेगळ्या प्रकारच्या आकृत्या, चौकोन असतील, आयत असतील, ते कसं मोजायचं या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.